एक माणूस आपल्या बायको आणि मुलांसोबत पार्टीला निघाला होता। तेव्हा सून सासूला म्हणाली, आज मी जेवण बनवले नाही, आम्ही बाहेर जाणार आहोत, तुम्ही स्वतःसाठी काहीतरी तयार करून खा। म्हातारी आई म्हणाली, पण बेटा मला गॅस पेटवता येत नाही। सून म्हणाली, मग असे करा, जवळच्या मंदिरात भंडारा आहे, तिथे जाऊन जेवलात तर गॅस जाळण्याची गरज पडणार नाही। शेजारी उभा असलेला मुलगा आणि नातू हे सर्व ऐकत होते, पण कोणी काहीच बोलले नाही। वृद्ध आईला उपाशी ठेवून मुलगा आणि सून पार्टीला निघाले। आईला थोडं वाईट वाटलं, पण भाग्यवानांनाच देवाचा प्रसाद मिळतो असा विचार करून तिने स्वतःला धीर दिला आणि आनंदाने मंदिरात जाऊन भंडारा खाल्ला। असेच एके दिवशी मुलगा, सून आणि त्यांचे मूल घरात एकत्र गप्पा मारत होते। मुलाने आणि सुनेने आपल्या मुलाला विचारले, बाळा तू मोठा झाल्यावर तुझं काय स्वप्न आहे? लहान मुलाने त्याच्या पालकांना अगदी सहज उत्तर दिले, मला मोठा झाल्यावर कलेक्टर व्हायचे आहे। माझी इच्छा आहे की मी या घरापेक्षा मोठे घर घेईन, पण ते घर मंदिराजवळ असेल, जेणेकरून मी मोठा झाल्यावर कोणत्याही पार्टीला जाईन। तेव्हा तुम्हा दोघांना फार त्रास होऊ नये, कारण मंदिर जवळच असेल तर भंडारा खायला फार दूर जावे लागणार नाही। निरागस मुलाचे असे उत्तर ऐकून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आणि दोघांनाही आपली चूक समजली। आपल्याला जगात सर्व सुख मिळू शकते, पण आईची माया नाही।